नमस्कार मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की आमचे व्हिडिओ आपणास कसे वाटतात. याचबरोबर मित्रांनो, मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे, परंतु आपल्या ऋषीमुनींनी वेदांचा चक्षु म्हणजे ज्योतिषशास्त्र निर्माण केलं. मनुष्याच्या जीवनामध्ये भविष्य काळात येणाऱ्या संकटांवरती मात कशी करता येईल या प्रश्नांचे उत्तर किंवा मार्ग या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला दर्शवला. मग बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतात की याची उत्तर आपल्याला मिळतील कुठं. अनेक प्रश्न असतात मनामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये गुरुजी, शिक्षण कधी होणार? शिक्षण अनेक अडथळे येत आहे, परिपूर्ण करतोय, अभ्यास करतोय, लक्षात राहत नाहीये, प्रयत्न करतोय, परिपूर्ण होत नाहीये. कशामुळे होतंय? काही अडचण आहे का? गुरुजी, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय, त्याला नोकरी लागत नाहीये. त्याच्यापेक्षा कमी शिकलेला, त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय, त्याला नोकरी लागली आहे, परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं? गुरुजी, मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे, विवाहाचं वय होऊन गेलंय, लग्न होत नाहीये. नेमकी अडचण काय? पत्रिकेत मंगळ दोष आहे, पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे? नेमकं या प्रश्नांची उत्तर आम्हाला कुठे मिळू शकतील? हे विवाह कधी निश्चित होतील? नेमका जोडीदार कसा असेल? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत नाहीये गुरुजी. गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अनेक डॉक्टरी इलाज केले, अनेक आध्यात्मिक इलाज केले, आम्ही संतान प्राप्त होत नाहीये. आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी? की आम्ही मेडिकलमध्ये अजून काही पुढील उपचार घ्यावा की थांबावं? नैसर्गिक योग आहे. गुरुजी, संतती झाली आहे, नोकरी आहे, विवाह झालाय, परंतु राहायला वास्तू नाहीये. माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का? वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का? मला जागा घ्यायची आहे, मला शेती घ्यायची आहे, मला वाहन घ्यायचंय. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं? मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी? अनेक प्रश्न गुरुजी, उत्तर मिळत नाहीये. याचबरोबर गुरुजी, मला विदेशात जायचं आहे, मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी? की मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी? प्रश्नांची उत्तर मिळत नाही. गुरुजी, मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे, परदेशात मला जायचं आहे, तिकडच्या देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का? तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. गुरुजी, मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय, गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्या. आज आपण फेब्रुवारी महिना 2026 या महिन्यात होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. आपल्या काही समस्या असेल तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा, संपर्क करा. आमचे एक्सपर्ट ज्योतिषी आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील, ज्यांना आपल्या जीवनामध्ये नक्की आनंद प्राप्त होईल. मेष राशी. मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा असणार आहे? या फेब्रुवारी महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. या 3 फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 5 फेब्रुवारी या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 12 फेब्रुवारी या दिवशी सूर्य ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय.
आणि 23 फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. मग या राशी परिवर्तनाचा नेमका मेष राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे? मेष रास या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि 23 फेब्रुवारीला मकर राशीतनं कुंभ राशीमध्ये मंगळ ग्रह येतोय, राशीचा मालक. म्हणजे पहिले 23 दिवस दशम स्थानामध्ये विराजमान राहणार आहे आणि पुढील काही कालखंड एकादश स्थानात वास्तव्य करेल. मग लग्नेश मंगळ आणि तोही दशम स्थानामध्ये. नैसर्गिक पापग्रहांमध्ये गणला जाणारा हा ग्रह उपचय स्थानात खूप चांगले फळं देतो, परंतु शनीच्या राशीमध्ये तो काही एवढी वाईट फळं देणार नाहीये. मग दशमात तुम्हाला काय फळं मिळतील? तर तुमच्या कार्याची गती वाढणार आहे. आतापर्यंत काम करताना जो उशीर होत होता, जे काही वेळ लागत होता, थोडक्यात अडचणींवरती मात करणारा महिन्याच्या सुरुवातीचा कालखंड असणार आहे. त्याचबरोबर जे कामं बंद पडले होते किंवा ज्या कामामध्ये कुठला मार्गच निघत नव्हता, एक चांगला मार्ग निघण्यासाठी हा कालखंड उत्तम असेल. आणि 23 तारखेच्या नंतर ज्या वेळेला एकादश स्थानात मंगळ ग्रह विराजमान होईल, तर ते स्थान तर त्या ग्रहाला अत्यंत शक्तिशाली पद्धतीनं मानवेल आणि आपण ज्या म्हणून काही लोकांकडे मदतीची मागणी केलेली असेल किंवा सहकार्याची भूमिका सगळ्यांनी तुम्हाला मदत करावी अशी असेल, तर ते कार्य तुमचं निश्चित परिपूर्ण होणार आहे. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हणतात. हे कुटुंबवाणीचं स्थान आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 5 फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये जातोय, तोही मकर राशीतनं कुंभेत जातोय. धनस्थानाचा मालक दशम स्थानामध्ये, म्हणजे पहिले 5 दिवस कामातनं आर्थिक प्राप्ती ही मोठ्या प्रमाणात असणार आहे. अडकलेले पैसे, कोणाला उसने दिलेले पैसे किंवा एखाद्या कामासाठी म्हणून आपण काही पैशांची गुंतवणूक केलेली असेल तर ते काम तुमचं पूर्ण होईल. आणि पुढील जो काही कालखंड असेल तो एकादश स्थानात शुक्र ग्रह विराजमान असल्या कारणानं तीही अत्यंत लाभाची, म्हणजे धनेशाला लाभाची साथ मिळते आहे. बरेच लोक म्हणतात आम्ही कष्ट करतो त्याचं श्रेय दुसरे लोक घेतात. असं तुमच्या बाबतीत बिलकुल होणार नाही आहे. तुमच्या कामाची कष्टाची पावतीही तुम्हाला या महिन्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. कुटुंबामध्ये प्रेमाचं, वात्सल्याचं वातावरण राहणार आहे. आर्थिक प्रश्न तुमचे सुटणार आहेत. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हणतात. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 3 फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभ राशीमध्ये जातोय. तसं पाहायला गेलं तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये कुंभ राशीमध्ये येणाऱ्या ग्रहांची मांदियाळीच असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु बुध हा ग्रह ज्या राशीमध्ये किंवा ज्या ग्रहांबरोबर असतो त्यांसारखे तत्सम फल तो देत असतो. आणि मग तो लाभात गेल्या कारणानं पहिले 3 दिवस त्याचे विशेष एवढे फल नाही, परंतु 3 दिवसांच्या नंतर हा बुध ग्रह अत्यंत सक्रिय होईल. बुद्धिमत्तां वरिष्ठम अशा प्रकारचे योग जाणवेल. आपल्या बुद्धीच्या जोरावर, यशाच्या जोरावरती सगळे लोक अवाक झाल्याशिवाय राहणार नाही आहे. ज्या जातकांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत किंवा ज्या जातकांना बौद्धिमत्तेशी रिलेटेड काही शिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्या जीवनामध्ये यशाची वाटचाल मोठी होताना दिसते. जे मोठे भाऊ लहान भाऊ यांच्यामध्ये जे वाद होते ते मिटून एक प्रेमाचं वातावरण तयार होतं यामध्ये. ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि व्यवसायाला गती मिळते. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हणतात. या स्थानात कर्क राशी, येथे कुठलाही ग्रह नाही आहे. तर सुखाच्या दृष्टीनं विचार केला या महिन्यामध्ये शक्यतो आपण वाहन घेणं, वास्तू घेणं किंवा अन्यतम गोष्टी घेणं सुखाच्या या थोड्याशा आपण टाळाव्यात. म्हणजे थोडे दिवस थांबावं आणि यथावकाश काळानं पुढच्या महिन्यात वगैरे आपण त्याचा विचार करावा. पंचम स्थानामध्ये सिंह राशी आहे, प्रेमाचं, प्रणयाचं स्थान. या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा 5 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये जातोय.
पंचमस्थान, या पंचमस्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा 12 फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये जातोय आणि मग 12 तारखेला तो एकादश स्थानात गेल्यानंतर पहिले 12 दिवस शिक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर उच्चतम शिक्षण घेण्यासाठी कुठे परदेशात जायचं असेल तर ते 12 फेब्रुवारी नंतर आपण ठरवावं, कारण की तत्पूर्वी आर्थिक अडचणी आपल्याला थोड्याशा तयार होऊ शकतात, त्या तुमच्या 12 तारखेपर्यंत राहतील आणि नंतर त्या दूर होतील. संततीच्या दृष्टीनं विचार कराल तर संतती डॉक्टरी इलाज आपण जे काही उपाय करतोय त्या दृष्टीनं वैद्यकीय क्षेत्रातनं घेतलेलं मार्गदर्शन हे आपल्याला यशोदायी ठरणार आहे. ज्या जातकांना विवाह होऊन अनेक वर्ष लोटलेत, संतती होत नाहीये, त्यांच्यासाठी हा फेब्रुवारी महिना अत्यंत उत्तम आणि लाभाचा आहे. किंवा जे जातक ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना यश त्यातनं मिळताना दिसत आहे. इष्टदेवतेची विशेष कृपा प्राप्त राहणार आहे आपल्याला. षष्ठ स्थानाला नोकरीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या नोकरीच्या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 3 फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून दशमातनं एकादशामध्ये जातोय आणि ज्या वेळेला तो 3 तारखेनंतर एकादशात जाईल, मेष राशीच्या जातकांना चांगल्या नोकरी प्राप्तीचे योग आहे. तत्पूर्वी अनेक विचार डोक्यात येऊन गेले, व्यवसाय करावा का, अन्य काही गोष्टी कराव्यात का, तर व्यवसायामध्ये यश नाहीये तुम्हाला. त्यामुळे नोकरीच्या दृष्टीनं उचललेले पावलं हे अत्यंत लक्ष्मीप्रद असणार आहे. त्याचबरोबर हाताखाली काम करणारे लोक हे अत्यंत शुद्धतेनं, शुद्ध मनानं आपल्याकडे काम करतील. मातृ घराण्यातील लोकांचं विशेष प्रेम आणि शत्रूंचं मित्रांमध्ये रूपांतर होताना या कालखंडामध्ये विशेष दिसत आहे. सप्तम स्थान, या स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं जातं. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 5 फेब्रुवारीला दशम स्थानातनं एकादशामध्ये जातोय. म्हणजेच काय तर आपला जो लाईफ पार्टनर आहे, म्हणजे पती किंवा पत्नी, आपला जोडीदार, यांना चांगल्या व्यवसायामध्ये जम बसणे किंवा ज्यांना व्यवसाय नाही एवढं त्यांनी नोकरी जरी केली, या महिन्यात जर त्यासाठी प्रयत्न करताय तर तो यशदायी ठरणार आहे. ज्या जातकांचे विवाह निश्चित होत नाही, विवाह दृष्टीने प्रयत्न करताय, खूप दिवस झाले अडचणीच येत आहे, तर त्यांचे विवाह निश्चित होण्यासाठी हा कालखंड उत्तम आहे. पार्टनरशिपच्या दृष्टीने जर व्यवसायाचा विचार करत असाल तर तोही तुमच्यासाठी उत्तम आणि लाभप्रद असणार आहे. अष्टम स्थानाला आयुष्याचं, मृत्यूचं स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 23 फेब्रुवारीला मकरेतनं कुंभेमध्ये जातोय. तर 23 तारखेपर्यंत गाडी वाहन आपण शक्यतो जपून चालवावं आणि अग्नीपासून जे ज्वलनशील पदार्थ आहे त्यापासून स्वतःची काळजी घ्यावी. 23 तारखेच्या नंतर कामामध्ये जरी धावपळ असेल पण थोडंसं स्थैर्य येईल आणि तुमचं मन एकाग्र होईल. भाग्यस्थानाचा विचार करता स्वामी गुरुग्रह हे उपचय स्थानात म्हणजे तृतीय स्थानात असल्यामुळे भाग्य साथ न देता कष्टानं साथ मिळवावी लागणार आहे. कष्ट थांबू शकत नाहीये, ते अविरत करावे लागणार आहेत, देऱ्या हरी पलंगावरी नाही. दशम स्थानामध्ये मकर राशी स्वामी शनी ग्रह व्ययात आहे. त्यामुळे कामांना गती जरी नाही मिळाली, तुमच्या बुद्धीच्या जोरावरती तुम्हाला ते काम परिपूर्ण करून घ्यावे लागतील आणि मिळालेल्या कार्यभागातल्या पैशातनं थोडे दान धर्म करावे लागेल, त्याने मनाला शांतता मिळेल. एकादश स्थानात तर ग्रहांची मांदियाळी आहे. बुध, शुक्र, रवी, मंगळ, म्हणजेच काय तर लाभ खूप आहे, फक्त तो सांभाळता आला पाहिजे आणि तो कष्टाने मिळवता आला पाहिजे. कोणी आणून देणार नाहीये. व्ययामध्ये शनी महाराज विराजमान आहे. कोर्ट केस पासून जपून राहा, कोणाच्याही फंद्यात पडू नका. मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 3 आहे, शुभ रंग केशरी आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 10, 11, 21 आणि 22 आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 15, 16, 17 आणि 18 आहे. या महिन्यासाठी आपल्याला मंत्र देतो, ओम केशवाय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.